नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चॉकलेट पुडिंग। त्याकरिता इथे मी दूध घेतलेला आहे, कॉर्नफ्लोअर 1 चमचा घेतलेला आहे, कोको पावडर घेतलेला आहे 2 चमचे, पाव चमचा इतका कॉफी पावडर घेतलाय आणि साखर घेतली। आता वळूया कृतीकडे। मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये मी दूध घालत आहे। कॉफी पावडर घालत आहे, कोको पावडर घालत आहे आणि ह्याचा कॉर्नफ्लोअर आहे तो घालत आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे गॅसवर करायचं नाही आहे। हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण पुढची कृतीकडे वळूया। आपले इन्ग्रेडियंट्स सगळे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे। मी आता एक पॅन ठेवलाय, आता त्यामध्ये मी हे दूध गरम करायला ठेवत आहे। दूध छान उकळलेलं आहे। आता त्यामध्ये मी साखर घालत आहे। तुम्हाला जितकं गोड पुडिंग हवी असेल तितकं तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घालू शकता। आता ही साखर आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायची आहे। दुधातली साखर पूर्णपणे वितळलेली आहे। आता हे जे आपण चॉकलेटचं बॅटर बनवलं होतं ते मी यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करून घेणार आहे। आता बॅटर पूर्ण थिक होईपर्यंत आपल्याला असं स्टर करत राहायचं आहे। आपली पुडिंग होत आलेली आहे। तुम्ही याची थिकनेस बघू शकता। आता मी गॅस बंद करते आणि याला थोडंसं थंड होऊन देते, नॅचरली थंड होऊन देते। थोडंसं आता थंड झालेलं आहे नॉर्मली, आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी चेक करू शकता किती थिक आहे ते। आता हे मी एका भांड्यात ट्रान्सफर करते आणि रूम टेम्परेचरवर थंड झालं का फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते। आता एक भांडा घेतलाय मी आणि त्यामध्ये हे सगळं बॅटर घालत आहे। असे थोडंसं टॅप करते। आता याला थोडं थंड होऊन देऊया, मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। पुडिंग सेट झालेली। आता मी याला फ्रीजमधनं काढले। आपली पुडिंग झालेली आहे। आपली चॉकलेट पुडिंग तयार आहे। मी थोडंसं याच्यावर कोको पावडर डस्ट करून घेते।